नमस्कार निर्देशक आणि प्रशिक्षणार्थ्यांनो, आज आपण टेस्टिंग आणि इव्हॅल्युएशन या विषयावर चर्चा करत आहोत, जे चांगल्या परीक्षेची वैशिष्ट्ये आहेत। या सत्राच्या शेवटी आपण सक्षम व्हाल। टेस्टचा उद्देश आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करा। विविध प्रकारच्या टेस्टिंग मेथडची यादी तयार करा आणि स्पष्ट करा। टेस्टिंग आयटम आणि त्याच्या मुख्य शब्दाच्या जटिलतेच्या 3 स्तराची यादी तयार करा। शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या यशाचे मोजमाप करण्यासाठी चाचण्या घेऊन शिकवणे आणि शिकणे पूर्ण केले जाते। टेस्टची व्याख्या शिकणार याने केलेली विनानुदानित कामगिरी अशी केली जाते। हे विद्यार्थ्यांचे कर्तृत्व आणि शिक्षकाचे यश मोजण्याचे एक साधन किंवा मापदंड आहे। हे एक साधन प्रश्नांच्या संचासह म्हणून देखील परिभाषित केले जाऊ शकते, जे शिकणार यांची कौशल्ये आणि ज्ञान, त्यांनी काय शिकले आहे किंवा शिकवले गेले आहे याचे मोजमाप मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते। उद्देश: उमेदवार निवडीसाठी आधार प्रदान करणे, उदाहरणार्थ प्रवेश परीक्षा। प्रशिक्षण परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या ॲक्टिव्हिटीजना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन देणे। शिकणाऱ्यांची समज तपासण्यासाठी शिक्षक अध्यापनात कितपत यशस्वी झाले आहेत हे जाणून घेणे। शिकणाऱ्यांचे वर्गीकरण करणे किंवा त्यांची श्रेणी करणे। विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करणे आणि प्रेरित करणे। विषयांची उजळणी करण्यासाठी आणि ज्ञान ताजे आणि अद्ययावत ठेवण्यासाठी स्पर्धेची भावना निर्माण करणे। विद्यार्थ्यांचे कमजोर मुद्दे जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे। शिकणाऱ्यांची योग्यता ठरवणे। पालकांना त्यांच्या प्रभागांची कामगिरी जाणून घेण्यासाठी मदत करणे। शिक्षक व विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद करण्यासाठी प्रशासनाला मदत करणे। एखाद्या विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाचे यश किंवा अपयश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्गातील त्यांची स्थिती जाणून घेण्यास मदत करण्यासाठी। चाचणी पद्धती त्यांचे स्वरूप आणि कार्य यानुसार 2 प्रकारात वर्गीकृत केल्या आहेत। त्या आहेत: एक फॉर्मेटिव्ह नॉन प्रमाणित चाचणी, बी समेटिव्ह प्रमाणित। अप्रमाणित चाचण्या फॉर्मेटिव्ह हे शिक्षक स्वतः आयोजित करतात आणि त्यांच्याद्वारे समाविष्ट केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असतील, उदाहरणार्थ साप्ताहिक, मासिक चाचणी युनिट। प्रमाणित चाचण्या समेटिव्ह हे मान्यताप्राप्त तपासणी संस्थेद्वारे आयोजित केले जातात, जसे की विद्यापीठ, राष्ट्रीय परिषद, परीक्षा मंडळी। या प्रकारच्या चाचण्या साधारणपणे अभ्यासक्रमाच्या शेवटी घेतल्या जातील आणि यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाईल। मानक आणि नॉन स्टँडर्ड दोन्ही चाचणी पद्धती पुढीलप्रमाणे वर्गीकृत केल्या आहेत। तोंडी चाचण्या ही सोप्या प्रश्नांची मालिका असते। प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना तोंडी आणि तोंडी उत्तर दिले जाते। उदाहरण: मुलाखत चाचणी। लेखी चाचण्या या चाचण्या तोंडीपेक्षा अधिक प्रभावी आहेत। प्रश्न आणि उत्तरे दोन्ही लिखित स्वरूपात आहेत। एकसमान मूल्यांकन देणाऱ्या संपूर्ण अभ्यासक्रमात प्रश्न पसरवला जाऊ शकतो, त्यासाठी विस्तृत तयारी आणि अधिक वेळ आवश्यक आहे, त्यामुळे कामगिरीवर परिणाम होऊ शकतो। चाचण्यांचे कायमस्वरूपी रेकॉर्ड ठेवता येते। लेखी परीक्षा 2 प्रकारच्या असतात: व्यक्तिनिष्ठ, निबंध, उद्दिष्ट। समेटिव्ह निबंध प्रकार, याला निबंध प्रकार असेही म्हणतात। प्रश्न कमी आहेत आणि लहान, पण उत्तरे लांबलचक आहेत। प्रश्नपत्रिका सेट करणे सोपे आहे, परंतु तपासण्यासाठी अधिक वेळ लागतो। प्रशिक्षणार्थीच्या कार्यक्षमतेवर आणि अभिव्यक्तीवर परिणाम होतो। शिक्षकाच्या वैयक्तिक विचार आणि कल्पनांद्वारे ज्ञानाची गुणवत्ता तपासण्यासाठी निबंध प्रकारच्या चाचण्या विशेषतः उपयुक्त आहेत। एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांची चाचणी घेणे उपयुक्त आहे। ते ज्ञानाची अचूकता दर्शवू शकत नाही, म्हणून प्रशिक्षणार्थी आपले अज्ञान लपविण्याचा प्रयत्न करतात। केवळ सैद्धांतिक ज्ञानाची चाचणी घेणे उपयुक्त आहे। कॉपी करण्याची शक्यता टाळण्यासाठी विद्यार्थी त्याच्याच शब्दात लांबलचक उत्तर देऊ शकतात। प्रश्न साधारणपणे प्रास्ताविक शब्दांसह विचारले जातात, जसे: परिभाषित करा, स्पष्ट तुलना करा, राज्य करा, वर्णन करा, चर्चा करा, फरक करा, का, काय, कोणतेही। ऑब्जेक्टिव्ह टाइप टेस्ट मोठ्या प्रमाणात आयोजित केली जाते आणि सामान्य वापरात आहे, कारण वेळ वाचवता येतो आणि उच्च विश्वासार्हता देते। जर ते योग्यरित्या बांधले गेले नाहीत तर ते अधिक अविश्वसनीय असू शकतात।
ऑब्जेक्टिव्ह टेस्टचे प्रकार. या चाचण्या दोन प्रमुख श्रेणींमध्ये विभागल्या जातात. एक सप्लाय टाइप आयटम, बी सिलेक्शन टाइप आयटम. एक सप्लाय टाइप. या प्रकारात विद्यार्थी प्रशिक्षणार्थींनी लहान उत्तरांच्या प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे किंवा रिकाम्या जागा 1 किंवा 2 शब्दांमध्ये भराव्यात. बी सिलेक्शन टाइप टेस्ट. या चाचण्या एकतर थेट प्रश्नांच्या स्वरूपात असतात किंवा अपूर्ण विधाने. या चाचण्या पुढीलप्रमाणे विभागल्या आहेत. परफॉर्मन्स टेस्ट, प्रॅक्टिकल टेस्ट. परफॉर्मन्स टेस्ट हे प्रॅक्टिकल टेस्टचे दुसरे नाव आहे. कौशल्य प्राप्तीची पातळी मोजते जी असणे आवश्यक आहे. मूल्यमापन केले जाते म्हणून नोकऱ्या किंवा व्यायाम डिझाइन केले पाहिजेत. विद्यार्थ्यांना त्याचे ज्ञान लागू करणे आणि त्याचे कौशल्य प्रदर्शित करणे. चाचणी आयटमच्या जटिलतेची पातळी, अडचण आणि गुंतागुंत हे महत्त्वाचे घटक आहेत. प्रत्येक चाचणी प्रश्नांमध्ये आढळतात. हे दोन घटक चाचणीच्या विश्वासार्हतेवर देखील परिणाम करतील. त्यामुळे अडचण आणि गुंतागुंतीचा विचार केला पाहिजे. चाचणी प्रश्न तयार करताना शिक्षक गुंतागुंत ब्लूमच्या वर्गीकरणातील स्तरांप्रमाणे त्याची व्याख्या केली जाते. अडचण हे इंटरनल्ससह गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तयारीद्वारे दर्शवले जाते. अडचण प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी किंवा कार्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांवर आधारित आहे. जटिलता विचार, कृती आणि पातळीशी संबंधित आहे. या विषयांवर आपण स्पष्ट केले. टेस्टचा उद्देश आणि वैशिष्ट्ये कशी स्पष्ट करावीत, विविध प्रकारच्या टेस्टिंग मेथडची यादी आणि स्पष्टीकरण कसे घ्यावे, टेस्टिंग आयटम आणि त्याच्या मुख्य शब्दाच्या जटिलतेच्या 3 स्तराची यादी कशी करावी. मला आशा आहे की तुम्हाला हा विषय समजला असेल. आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपण एक नवीन विषय शिकू. तोपर्यंत काळजी घ्या.